महायुती म्हणूनच नगर परिषदेच्या निवडणुकी लढण्यासंदर्भात शिवसेना आग्रही। भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवल्याची आमदार संजय गायकवाड यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुका ह्या महायुती म्हणून एकत्र लढण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असल्याचं वारंवार पाहायला मिळतंय। तसा प्रस्ताव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यामार्फत भाजपचे दोन्ही जिल्हाप्रमुख आणि पक्षनिरीक्षक यांच्याकडे पाठवल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे। महायुतीचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी वाट पाहणार असल्याचंही यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आम्ही भारतीय जनता पक्षाचे आता नव्याने झालेले आकाशदादा फुलकर यांच्याकडे जिल्हा निरीक्षक आहे आणि घाटाखाली चेनुभाऊ संचेती आमदार आणि श्वेताताई माले चिखलीचे आहेत। तर आम्ही सगळ्या त्या जिल्हाप्रमुखांना अगदी विजयराज शिंदेसह आणि या निरीक्षकांना आम्ही युती संदर्भात प्रस्तावाचा दिलेला आहे रायटिंग स्वरूपामध्ये आमच्या जिल्हाध्यक्षाने। आणि आमच्या या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक उत्तराची अपेक्षा करत आहोत। बघूया आता पुढे काय होतं या ठिकाणी। त्यांचा अजूनही जरी नकार असेल तरी आम्ही शेवटपर्यंत आशा सोडणार नाहीये। युतीमध्ये काय शर्ती अटी आहे तुमच्या? काय शर्ती अटी नाही, जी युती सध्या बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली ज्या पद्धतीने केली तसाच आपला आहे। बुलढाणा सोडायला तयार आहे, चिखली घ्यायला तयार आहे याच्यात? हा, चिखली देत असेल तर बुलढाणा सोडायला तयार आहे। मी माझ्या जे स्टेटमेंट मी केले, मी बदलणारा माणूस नाही, कधी बदलत नाही, मी कायम आहे। तुमचे टाळी द्यायचं आमचं काम आहे। आम्ही हात पुढे करून मैत्रीचा हात पुढे करतोय। त्यांना हात ठुकरायचा असेल तर ठुकरवतील, मैत्री नाकारची असेल तर नाकारतील। शिवसेनेचा हात समोर करतोय, भाजप समोर करत नाही। आम्हाला असं वाटतं की आमच्या मतांचं विभाजन होऊन आमचं नुकसान होऊ नये हे असं आम्हाला वाटतं। आणि मागच्या निवडणुकांमध्ये जे परिणाम बुलढाण्याच्या लोकांनी भोगले त्याची पुनरावृत्ती होऊ नये। आपसातल्या मतांच्या विभाजनामध्ये जे झालं त्याच्यामुळे बुलढाणा शहर कितीतरी वर्ष मागे गेले, ते सगळे परिणाम या बुलढाण्याच्या शहराच्या लोकांनी भोगलेले आहेत आणि भविष्यात ते भोगल्या जाऊ नये याच्याकरता वारंवार आम्ही युती करता आम्ही हात पुढे करतोय। आमचे प्रयत्न आहे, आम्ही करणार आहोत। त्यांनी लढले तर त्यांनी शेवट टोकाची भूमिका घेतली तर आम्ही घरी थोडी बसणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असं सुरू आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत यांची राष्ट्रवादीची युती होते, कुठे भाजपचा माणूस शिवसेनेसोबत हे करायचं। आता जो प्रत्येक असं काही होणार नाही का? म्हणजे महाराष्ट्र पर्याय नाही, आम्ही उबाटा सोबत किंवा तुतारी सोबत आम्ही अजिबात जाणार नाही, आमची स्पष्ट भूमिका आहे। अभद्र युती करणार नाही। नाही भाऊ,